मित्रांनो नमस्कार. मी आपल्या 9वी वर्गाच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, वर्षभर आपण इंग्रजी विषयाचं अध्यापन करणार आहोत. तर त्याच्यासाठी आजच्या पहिल्या तासिकेमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आय वेलकम ऑल ऑफ यू द स्टुडंट ऑफ 9th class. We are going to have interactions throughout the year regarding to my English course book Standard 9. 9वी वर्गाचं इंग्रजीचं एकंदरीत अध्यापन ही प्रक्रिया आपल्यामध्ये वर्षभर चालणारी आहे. तेव्हा मी आपणाला आजच्या या निमित्तानं अगोदर एक दोन गोष्टी सांगू इच्छितो की आपण इंग्रजी विषयाचं हे पुस्तक माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 हे तुरंत उपलब्ध करून घ्या. त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारा एक रजिस्टर उपलब्ध करून घ्या. तसेच शब्दसंग्रह वाढवण्यासाठी शब्दाच्या संदर्भात असणारी छोटी डिक्शनरी म्हणा किंवा अन्य साहित्य हे सुद्धा आपल्याजवळ अगदी सुरुवातीलाच असू द्या, जेणेकरून दररोजच्या व्हिडिओमध्ये जे आपण शिकणार आहोत त्याचं मटेरियल आपल्याकडे राहण्यास मदत होईल आणि त्यामुळं शिकण्यास आणि शिकवण्यात दोन्ही गोष्टीसाठी त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, हे जे पुस्तक आहे जे मी तुमच्यासमोर दाखवतो आहे, माय इंग्लिश कोर्स बुक, इथं लिहिलं आहे माय इंग्लिश कोर्स बुक. हे सुरुवातीला याची आपण ओळख करून घेऊया की हे नेमकं आहे काय. पुनर्रचित किंवा नवीन अभ्यासक्रमामध्ये हे अशा पद्धतीचं बुक डिझाईन करण्यात आलेलं आहे. कदाचित तुम्हाला माहीत असेल की याच्या अगोदरची पुस्तकं हे लहान साईजची असायची. आत्ता मात्र ती मोठ्या साईजमध्ये, फुल साईजमध्ये करण्यात आलेली आहे. त्याचाही उद्देश आहे, त्याच्या मागं सुद्धा एक मानसिक प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन, 9वी वर्गाची विद्यार्थ्याची मानसिकता लक्षात घेऊन हे पुस्तक डिझाईन करण्यात आलेलं आहे. हाताळायला सोपं जावं, वाचायला सोपं जावं, ते सहज पाहता यावं या उद्देशानं अशा पद्धतीनं हे उपलब्ध करण्यात आलेलं आहे. ते कॅरी करायलाही सोपं जावं हा त्याच्या मागला उद्देश आहे. मित्रांनो, आपणाला माहीत आहे की जी प्रथम सत्राची असेल किंवा द्वितीय सत्राची जी ॲक्टिव्हिटी सीट आपल्याकडे येणार आहे. आता क्वेश्चन पेपर हा शब्द विसरून जा. क्वेश्चन पेपर असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही ॲक्टिव्हिटी सीट असा शब्द वापरा. ते तुमच्या सवयीचा भाग होऊ द्या. याचं कारण असं की पूर्वीची क्वेश्चन पेपर होती, आता क्वेश्चन पेपर नाही आहे, तर ती ॲक्टिव्हिटी सीट आहे किंवा ती कृती पत्रिका आहे, हे लक्षात ठेवा. कशामुळं कृती पत्रिका असं नाव दिलं आहे? वाय इट इज कॉल्ड ॲज द ॲक्टिव्हिटी सीट? द आन्सर इज दॅट द स्टुडंट्स are just not going to answer the questions. It is not expected from the students that they should answer only in the form of writing. On the other hand, it is expected that they should do the activities by themselves. विद्यार्थ्यांनी फक्त पॅसिव्ह लिसनर न होता, विद्यार्थ्यांनी फक्त पॅसिव्ह लर्नर न होता, ते ॲक्टिव्हिटी बेस्ड विद्यार्थी घडले पाहिजेत
कृतिशील विद्यार्थी घडले पाहिजेत, हा त्याच्या मागला उद्देश आहे. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी ॲक्टिव्हिटी पूर्ण करतो तेव्हा त्याच्यातले अनेक गुण, कौशल्य, स्किल्स ज्याला आपण म्हणतो ते विकसित होतात. म्हणजे ॲक्टिव्हिटी शीट सोडवण्यासाठी आपल्याकडे अगोदर आपले बेसिक स्किल्स हे डेव्हलप झाले पाहिजेत. प्राथमिक कौशल्य अगोदर विकसित झाले पाहिजेत आणि ते विकसित झाले तर आपण एखादी ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. आणि म्हणून या नवीन अभ्यासक्रमामध्ये कृतीपूर्ण शिक्षण किंवा कृतीयुक्त शिक्षण ही संकल्पना पुढे आलेली आहे. केवळ शिक्षण नव्हे तर कृतीयुक्त शिक्षण, कृतीतून शिक्षण, आनंददायी शिक्षण ही संकल्पना पुढे आलेली आहे. मित्रांनो, आपण पाहतो नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानार्जन करणं महत्त्वाचं नाही. विद्यार्थी फक्त पुस्तकापुरता मर्यादित राहायला न पाहिजे, तर त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या मधले बेसिक स्किल डेव्हलप होऊन तो परिपूर्ण नागरिक तयार झाला पाहिजे. उद्याचं देशाचं भवितव्य तो आहे आणि उद्याच्या भविष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तो समर्थ झाला पाहिजे, हा त्याच्या मागला उद्देश आहे. त्याला एक परिपूर्ण नागरिक बनवण्यासाठी, देशाचा आधारस्तंभ बनवण्यासाठी, त्याला सर्व बाजूनी ऑलराऊंड डेव्हलपमेंट, विद्यार्थ्याची ऑलराऊंड डेव्हलपमेंट करण्यासाठी विद्यार्थ्यांमधले बेसिक स्किल डेव्हलप करायचे आहेत. आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक डिझाईन करण्यात आलेलं आहे. आता बेसिक स्किल म्हणत असताना कोणते बेसिक स्किल आहेत? जसं की लिसनिंग स्किल आहे, श्रवण कौशल्य ज्याला आपण म्हणतो. याचा अर्थ असा की विद्यार्थी अगोदर तर एक गुड लिसनर झाला पाहिजे. वन मस्ट बी अ गुड लिसनर फर्स्ट ऑफ ऑल. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्ही अगोदर एक चांगला श्रोता होणं आवश्यक आहे, एक चांगला गुड लिसनर होणं आवश्यक आहे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून एक चांगला गुड लिसनर होण्यास मदत होते. त्याला म्हणायचं एल फॉर लिसनिंग स्किल, देन आर फॉर रीडिंग स्किल. विद्यार्थ्याचं रीडिंग स्किल डेव्हलप झालं पाहिजे. विद्यार्थी करेक्ट वाचला पाहिजे. वाचत असताना शिक्षकाने केलेले उच्चार, तसे उच्चार त्या विद्यार्थ्यानं फॉलो केले पाहिजेत. द स्टुडंट मस्ट इमिटेट, द स्टुडंट मस्ट फॉलो द प्रोनाउन्सिएशन्स ऑफ द टीचर, द पॉजेस, the stress marks, the intonations, rising tone, falling tone, punctuational mark, interrogative marks, hyphens, full stop, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या वाचनामध्ये आल्या पाहिजेत करेक्ट उच्चारासह. आणि जर त्यानं चांगल्या पद्धतीनं लिसन केलं तर तो चांगल्या पद्धतीनं रीड करू शकतो. आणि जेव्हा शिक्षकाचे उच्चार तो ऐकेल, तशा पद्धतीचे जेव्हा तो उच्चार करेल, तेव्हा त्याचं रीडिंग स्किल ही डेव्हलप होईल. म्हणजे त्याचं दुसरं बेसिक स्किल, रीडिंग स्किल, वाचन कौशल्य ज्याला आपण म्हणतो, ते विकसित होणार आहे. तिसरं स्किल आहे रायटिंग स्किल, दॅट इज फॉर डब्ल्यू. जेव्हा एखादा विद्यार्थी चांगला ऐकतो, जेव्हा चांगला वाचतो, एवढ्यावरती न भागता, एवढ्यावरती न थांबता त्या विद्यार्थ्याला चांगलं रायटिंग करता आलं पाहिजे. ही मस्ट बी अ गुड रायटर. मग रायटिंगमध्ये काय अपेक्षित आहे? रायटिंगमध्ये करेक्ट स्पेलिंग अपेक्षित आहे. रायटिंगमध्ये करेक्ट ऑथेंटिक वर्ड्स अपेक्षित आहेत. रायटिंगमध्ये करेक्ट पंक्च्युएशनल मार्क्स अपेक्षित आहेत. कॅपिटल कोणतं, स्मॉल कोणतं, कोणते वर्ड्स कुठे टाकावेत, कोणते कोटेशन्स कुठे वापरावेत, कुठले गुड थॉट कुठे वापरावेत, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे, जेणेकरून हिज रायटिंग शुड बी परफेक्ट वन. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून
या माय इंग्लिश कोर्स बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं हे रायटिंग स्किल डब्ल्यू फॉर रायटिंग स्किल सुद्धा डेव्हलप होण्यास मदत होणार आहे. म्हणजे एल फॉर लिसनिंग, आर फॉर रीडिंग, डब्ल्यू फॉर रायटिंग आणि एस फॉर स्पीकिंग. स्पीक म्हणजे बोलणे. विद्यार्थ्याचं बोलण्याचं किंवा भाषण कौशल्य हे सुद्धा डेव्हलप होणं अत्यंत आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी फक्त गुड लिस्नर असून चालणार नाही. एखादा विद्यार्थी फक्त गुड रायटर असून चालणार नाही. नुसता रीडर असून चालणार नाही. तर त्याचबरोबर तो विद्यार्थी सेल्फ स्पीकर असला पाहिजे. त्याला चांगलं उत्कृष्ट बोलता आलं पाहिजे. ही मस्ट बी एबल टू प्रेझेंट हिमसेल्फ इन अ फ्लुएंट वे with the impressive, with correct manners and impression. चांगल्या पद्धतीनं त्याला चार माणसाच्या समोर बोलता आलं पाहिजे. सगळ्याच्या समोर त्याचा सभाधीटपणा, त्याचं करेज असलं पाहिजे. त्याला त्याचा मुद्दा करेक्ट पद्धतीनं मांडता आला पाहिजे आणि त्याच्यासाठीचं त्याच्यातलं यस फॉर स्पीकिंग कौशल्य विकसित झालं पाहिजे. आणि तेही विकसित करण्याचं काम हे माय इंग्लिश कोर्स बुक करतं. मित्रांनो, तुम्ही इयत्ता 9वीला आहात म्हणजे उद्याचं तुम्ही भविष्य आहात. या देशाचे तुम्ही आधारस्तंभ आहात. तुमच्यामधले सुद्धा हे सगळे गुण विकसित करायचे आहेत. तुम्हाला केंद्रबिंदू मानून स्टुडंट्स ॲज द सेंट्रिक पॉइंट, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून कृतीवर आधारित असणारं बुक हे पुस्तक इथं डिझाईन करण्यात आलेलं आहे. अत्यंत देखणं, अत्यंत सुंदर असं असणारं हे पुस्तक आहे. जेव्हा आपण सगळं पुस्तक शिकवून पार करू तेव्हा नक्कीच हे सगळे बेसिक स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप झालेले असणार आहेत. तसं ते अपेक्षित सुद्धा आहे. हाही महत्त्वाचा याच्या मागला भाग आहे. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आपल्याला माहीत आहे की जो 80+20 गुणांचा आहे. 80 मार्क्स हे रायटिंगमधले आहेत, तर 20 मार्क्स हे ओरलमधले आहेत किंवा इंटरनल एक्झाममधले आहेत. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. परंतु या पुस्तकाच्या बाबतीत आत्ता बोलणं आवश्यक ठरतं आहे. थोडं आपण या चित्राकडे पाहूया, या कव्हरिंग पेजकडे पाहूया. आपल्याला लक्षात येत असेल म्हणून मगाशी मी सांगितलं की हे पुस्तक तुमच्या समोर ठेवा म्हणजे तुम्हाला ते पाहायला, माझं ऐकून तुम्हाला त्याच्यावरती पाहायला, निरीक्षण करायला, ऑब्झर्वेशन करायला सोपं जाईल. काय इथं यू कॅन सी दॅट देअर इज अ बॉय अँड अ गर्ल. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. What does it indicate? The picture indicates that the boys and the girls both have their right for education. कुठलाही लिंगभेद न करता, मुलगा मुलगी असा भेदभाव न करता, मुलाला जेवढा शिक्षणाचा अधिकार आहे तेवढाच मुलीला शिक्षणाचा अधिकार आहे. मुलगाही शिक्षण घेऊ शकतो, मुलगीही शिक्षण घेऊ शकते. आजच्या काळात ती गरज आहे, हा त्याच्या मागला उद्देश आहे. सेकंड पॉइंट काय, त्यांना पंख दिसतात. काय होतो या पंखाचा अर्थ? प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला काही पंख नाही आहेत, मात्र एक गोष्ट नक्की की आपल्याला ज्ञानाचे पंख आपण प्रयत्नाने लावू शकतो. आणि पक्षी उडतात, विमान उडतं, यान उडतं, त्याच्याही पलीकडे जाऊन आपण उड्डाण घेऊ शकतो. अँड दॅट बिकम्स पॉसिबल ओनली विथ द हेल्प ऑफ द विंग्स ऑफ नॉलेज. आणि हे ज्ञानाचे पंख लावल्यानेच हे आपणाला प्राप्त होणार आहे. आणि जेव्हा ज्ञानाचे पंख आपणाला प्राप्त होतील तेव्हा सगळ्यात पुढचं उड्डाण किंवा भरारी ही तुमची आणि विद्यार्थी माझी असणार आहे. मग तो मुलगा असेल, मुलगी असेल, कोणीही ज्ञानाच्या जीवाच्या वरती, ज्ञानाच्या या पंखाच्या वरती उड्डाण करू शकता. तिसरा याच्यातला मीनिंग काय दाखवतो? हे मुलं जमिनीवर नाही तर आकाशात आहेत. आपण पाहू शकता, यू कॅन सी दॅट दे आर इन द एअर, इन द स्पेस. इट इंडिकेट्स, हे असं दर्शवतं की ज्ञानाचे जेव्हा पंख आपण लावू तेव्हा केवळ हे भूपृष्ठच आपला असणार नाही, तर अवकाशाला सुद्धा गवसणी घालण्याची हिम्मत
विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे आणि आपण उच्च दर्जाचं ज्ञान आपण ते प्राप्त करू शकतो. आपण कल्पनेच्या पलीकडल्या विश्वामध्ये सुद्धा राहू शकतो, हे त्याच्या मागील अपेक्षा आहे. नेक्स्ट पॉइंट इज देअर आर सम बुक्स. पुढचा मुद्दा आपण पाहू शकतो की काही पुस्तकाचे बंडल एकावर एक पुस्तकं ठेवलेली आहेत. याचा मिनिंग काय होतं? याचा मिनिंग असा होतो की नॉलेज हॅज नो लिमिटेशन. कुठलंही ज्ञान हे केवळ एका पुस्तकामध्ये संचित नाही होऊ शकत. देअर कॅनॉट बी अ सिंगल सोर्स ऑफ नॉलेज. ज्ञानाचं भांडार किंवा ज्ञानाचं स्रोत हे फक्त एक किंवा एक ठिकाण होऊ शकत नाही, एक पुस्तक होऊ शकत नाही. तर देअर इज नो लिमिटेशन टू द सोर्सेस ऑफ नॉलेज. ज्ञानाच्या सोर्सला मर्यादा नाही आहे. असंख्य पुस्तकातनं आपल्याला ज्ञान घेता येतं, हा त्याच्या मागला उद्देश आहे. कितीही ज्ञान आपण प्राप्त केलं तर त्याच्या पलीकडे ज्ञान शिल्लक राहत आहे आणि ते सगळं आपणाला घ्यायचं आहे, हाही त्याच्या मागला उद्देश आहे. पुढे पहा, विद्यार्थी एक पुस्तक उघडतायत असंही इथं दर्शवलंय. हे असं दर्शवतं की ज्ञानाची पुस्तकं किंवा ज्ञानाचं भांडार हे बंद करून चालणारं नाही. जर तुम्हाला आम्हाला जगामध्ये आणि जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, ज्ञानाची पंख लावून घ्यायचं असेल, तर या पुस्तकाच्या सानिध्यामध्ये आपणाला कायम राहावं लागणार आहे. ज्ञानाची दारं आपणाला कायम खुली ठेवावी लागणार आहेत. त्याचा असाही या ठिकाणी अर्थ होतो. पुढे पहा, याचं जे बॅकग्राऊंड दिलंय आपल्या लक्षात येतं की हे सगळं नॅचरल ग्रीनरी आहे. नैसर्गिकता दाखवली, इथं गवताळ प्रदेश दाखवलेला आहे. ब्युटिफुल सीन इज हिअर. हे काय दाखवतं? हे असं दाखवतं की ज्ञान फक्त पुस्तकातनं प्राप्त होऊ शकत नाही, तर निसर्ग आपला खूप मोठा गुरु आहे. नॉलेज कॅनॉट बी गेन जस्ट इन द फोर वॉल्स. शिक्षण हे चार भिंतीमध्ये दिल्या किंवा घेतल्या जाऊ शकत नाही, तर पावलोपावली मिळणारी, देणं आणि घेणं करणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. आणि माणसाचा सगळ्यात मोठा कोणता गुरु असेल तो निसर्ग आहे. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये किंवा निसर्गाच्या मार्गदर्शनामध्ये घेतलेलं ज्ञान हे चिरकालीन टिकणारं ज्ञान आहे, असाही त्याचा बोध होतो. त्याचबरोबर कायमस्वरूपी निसर्गाचे हे सौंदर्य हे आनंदाचं प्रतीक आहे. इट्स अ सिम्बल ऑफ मेरीमेंट, जॉय, हॅपीनेस, प्लेजर. आणि या आनंदायी वातावरणामध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो. खुलं शिक्षण, एज्युकेशन, फ्री एज्युकेशन, एज्युकेशन विथ एंटरटेनमेंट, मनोरंजनातून शिक्षण, आनंददायी शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून प्राप्त होऊ शकतात, असा त्याच्या मागला उद्देश आहे. आणि नक्कीच जर आपण असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता, मर्यादित विज्ञानाचे स्रोत न ठेवता सतत आपण शिक्षण जर घेण्याचा प्रयत्न केलो, ज्ञान घेण्याचा प्रयत्न केलो, तर मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं एके दिवशी वी विल बी द परफेक्ट मॅन. वी विल बी द ऑलराऊंड डेव्हलप्ड पर्सन. सर्वांग विकसित झालेले व्यक्ती आपण असू. आणि नेमका हाच उद्देश हे पुस्तक बनवण्याच्या पाठीमागलचा किंवा याचा उद्देश हाच राहिलेला आहे की विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, उद्याचं देशाचं भविष्य केंद्रबिंदू मानून त्याचा विकास झाला पाहिजे, हे याच्या मागणं अपेक्षित आहे. आणि म्हणून असा थोडक्यात या ठिकाणी या पुस्तकाचा अर्थ आहे. मित्रो, माय इंग्लिश कोर्स बुक हे पुस्तक आहे. इथं कोर्स बुक असा शब्द मुद्दाम दिला आहे, याच्याबद्दल ही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपण इयत्ता पहिलीपासनं इंग्रजी शिकतो आहे आणि इंग्रजी शिकण्याचे हा एक कोर्स आहे. आपण पहिलीपासनं 10वीपर्यंत इंग्रजी शिकतो आहे, हा एक कोर्स आहे इंग्रजी शिकण्याचा. पहिली नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, तिसरी नंतर चौथी, चौथी नंतर पाचवी, पाचवी नंतर 6वीचा कोर्स, 6वी नंतर 7वीचा कोर्स, 7वी नंतर 8वीचा. आणि गेल्या वर्षी आपण 8वीला होतो, ह्या वर्षी 9वीला आहे. 9वीचा कोर्स आपण इंग्लिशचा माय इंग्लिशचा आपण पूर्ण करतो आहे. आणि त्याचं हे कोर्सचं बुक आहे, जे की आपल्याला वर्षभरामध्ये हाताळायचं आहे. मला वाटतं या संदर्भात ही गोष्ट तुम्हाला सविस्तराने कळाली
असं मी अपेक्षित या करतो. पुन्हा एकदा सांगतो की हे पुस्तक आपल्या जवळ बाळगा आणि मी इथंच थांबतो. थँक्यू.